आणि या क्षणाची एक मोठी बातमी, सुप्रिया सुळेंचा 1,60,000 मतांनी पराभव होणार। भाजपचे नेते श्रीकांत भारतीय यांनी हा दावा केलाय। महाराष्ट्रामध्ये महायुती 48 जागा जिंकणार असल्याचं देखील भारतीय म्हणाले। लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत। यामध्ये भाजप देखील कामाला लागलेला आहे। भाजपची या लोकसभा निवडणुकीत कशा प्रकारे स्ट्रॅटेजी असणार आहे, तसेच सध्याच्या चालू घडामोडी आहेत याच संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर लोकसभा निवडणुकीचे इन्चार्ज भारतीय सर आहेत। भारतीय सर, 45चा तुम्ही नारा दिलेला आहे, यामध्ये कोणत्या मतदारसंघावर विशेष तुमचं लक्ष आहे आणि तिकडची स्ट्रॅटेजी काय? मी तुम्हाला थोडा आकडा क्लिअर करतो। आता हे मिशन 48 झालेलं आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे महाराष्ट्राच्या 48 मतदारसंघावर आम्ही आमची यंत्रणा, ज्याला इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी अशी आम्ही बसवलेली आहे। महाराष्ट्राच्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे वॉर रूम चालू झालेले आहेत। महाराष्ट्राचं आमचं एक कमांड सेंटर आहे, त्या कमांड सेंटरच्या माध्यमातून आम्ही 48 मतदारसंघातले वॉर रूम मोटिवेट करतोय, कनेक्ट केलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आमचं काम चालू झालेलं आहे। आणि जसं भारतीय जनता पक्ष असलेले मतदारसंघ आहेत, तसेच त्याच गतीने, त्याच मानसिकतेने, त्याच फोर्सनी आम्ही अन्य मतदारसंघामध्ये सुद्धा काम करणार आहोत। महाविकास आघाडी जे विरोधी पक्ष आहेत त्यांचं आव्हान कितपत आहे असं तुम्हाला वाटतं? मी ज्या दिवशी या लोकसभा निवडणुकीच्या व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष नाशिकला झालो, त्या दिवशी मी असं म्हटलं होतं की 4 जूनला, त्यावेळेस तारीख नव्हती घोषित झाली, 4 जूनला ज्यावेळेस लोकसभेचे निकाल लागत असतील त्या दिवशी तुम्हा सगळ्या माध्यमांना दुपारी 1:30 वाजता एक ब्रेकिंग न्यूज लावावी लागेल की सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 1,60,000 मतांनी मागे आणि पराभवाच्या छायेत। त्यामुळे महाविकास आघाडी आता पूर्ण डिफेन्स मूडमध्ये आलेली आहे आणि त्यामुळेच त्यांनी कधी EVMचा विषय काढ, तर कधी 7 चरणमध्ये निवडणूक आहे, हे भाजपच्या भल्यासाठी आहे, असे सगळे पराभवाचे कारण आता महाविकास आघाडीने शोधणं सुरू केलेलं आहे। कॅमेरामन सचिन शिंदेंचा मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।